नगरला कटाळल्यावर असं पण मी मामाच्या गावाला राळेगणला जात असतो. त्यात आज राळेगणच्या ग्रामदैवत म्हसोबा देवाची यात्रा आहे म्हणल्यावर मी जाणार नाही असं कधी होणारच नाही. तर रामराम मित्रांनो, मी ब्लॉगर आदित्य आणि स्वागत आहे तुमचं जमतंय किचन नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. तर मी आई आणि वेदा यात्रेनिमित्त आलो होतो राळेगणला मामाची इथं आलो, थोड्या बसलो आणि त्यानंतर मी मामा आणि आमची बारकी म्हातारी निघालो मामाच्या वावरात, कारण मामाला गायांना चारा आणायचा होता. वावरात आलो तर इथं भाईयाचं वावर नांगरायचं काम चालू होतं. आता भाईयाकडे बघून तुम्हाला वाटत असेल की एवढं लहान पोरगं ट्रॅक्टर चालवतोय, पण तसं काही नाही. आमच्या भाईयाची 12वी पूर्ण होऊन आता तो डिग्री करतोय. आणि कसं आहे ना, शेतकऱ्याचं पोरगं लहान असो किंवा मोठा असो, त्याला या गोष्टी जास्त शिकवावा नाही लागत. त्यात वेदाला पण ट्रॅक्टर मध्ये बसवलं होतं तर तिला पण मजा वाटायची. त्यानंतर मामानी गायांसाठी चारा घेतला आणि आम्ही निघालो घरी. त्यात वरती येताना मला गुंडेगावची काही पोरं कावड घेऊन येताना दिसली, कारण दुसऱ्या दिवशी गुंडेगावची पण यात्रा असते. त्यानंतर मामाची इथल्या बारक्या मांजराच्या पिलासोबत थोडं खेळलो आणि त्यानंतर आवरून आम्ही निघालो गावात, कारण आम्हाला देवाला नैवेद्य घेऊन जायचं होतं. त्यात जाता जाता आम्हाला गर्दी पण लागली. मग कसं तरी गर्दीतून गाड्या काढल्या आणि आम्ही आलो मंदिरात थोडी गर्दी होती पण दर्शन मात्र मस्त झालं. त्यात बाजारातून भाजीबाईला हे खेळणं घेतलं आणि वेदाने तिच्यासाठी हे कंदील घेतला. त्यात घरी गेलो तर मामाची इथं पण लाईट नव्हती. यात्रेतून लाईट इथं अशी लाईट नाहीये. प्रत्येक लाईट दिसत का? त्यात गावात 90% लोकांची इथं 2 पायाचं आणि 4 पायाचं नियोजन असतं. आम्ही पीस नाही याच्यात. पण आमच्या मामाचं घर माळकरी असल्यामुळे मस्तपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक केलता. मग पटक्यात जेवण करून घेतला आणि मी आणि भैया आलो गावात, कारण मला छबिना मिरवणूक बघायची होती. त्यात असं कळालं की छबिना मिरवणुकीला साऊंड पण लावलाय, पण छबिना मिरवणुकीला देवाचा रथ बाहेर निघला तरी साऊंड काही आहे ना. मग आम्ही साऊंड पैसे आलो आणि इथं लावला होता कृष्णराज 78 साऊंड. त्यात बराच वेळ इथं थांबलो तरी साऊंड काही पुढे जायना, त्यामुळे आम्ही पण काटाळलो होतो. त्यानंतर देवाचा रथ आला आणि मग झाली छबिना मिरवणूक सुरू. आणि इथं मला फटाक्यांची आतिषबाजी आणि दारुगोळा पण बघायला भेटला. आता या दारुगोळावरून थोडा विषय झालता, त्यामुळे मिरवणुकीत वातावरण थोडं गरम झालं. तर भावांना आजचा व्लॉग इथं सेंड करतो आणि हा व्लॉग जर राळेगणकरांपर्यंत गेला असेल तर व्लॉगला एक चांगली कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या जमतंय कीच्या पेजला फॉलो आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.